पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. अर्चित बाबा या पाणी घेत तेवढंच बरं वाटतं. कसं वाटतंय आता? हा हा कुणी सांगितलं होतं फिरायला जायला? हो हे बघ दत्ता मला सांगून गेले होते. हा सांगून गेले असले तरी कुठं जायचं ते कळायला पाहिजे ना. हो हो पाण्याजवळ नायकांच्या घरातले जात नाही, ठाऊक नाही तुला? अरे हो ते आपल्यासाठी लहान मुलाला काय त्यातलं? समजत नाही कशात गेली पाण्याजवळ आई तू का असं सांगून समजायचं नाही तुला कायमची अद्दल घडवू खावी. सरिता सरिता जाऊ दे. सरिता अगं हे काय? अगं सरिता अगं अगं सरिता काय करतेस हे? सोड तिला. अशी सोडणार नाही. घोर लावून ठेवलाय कधीची वाट पाहतोय आम्ही. आई अगं अचानक बीच वर जायचं ठरलं आमचं. अचानक अगं सरिता सरिता अचानक? वेडी आहेस का? शांत हो बघू. काय शांत बसायचा? हा पूर्वा तू का कळत नाही? आर्टिस्ट मुंबई होणार त्याला माहित नाही, पण तू लहानाची मोठी इथेच झालीस ना, तुला सगळंच माहित असायला हवा. आज काय आर्टिस्टला झाला असता, माझं काय तोंड दाखवलं असता मी? म्हणणारी लोक म्हणाली असती गावात गेलो आणि घात झालो. गावातल्या लोकांनी सावध पण केल्याने नाही. अगं सरिता परत आलेत ना ते घरी. काय झाला असता तर गावातल्यानी आमकाच नावं ठेवली असती. नायकांच्या घरातले पाण्याजवळ जात नाहीत तरी पाठवल्यानी. काय रे पांडू, तू का माहित आहे ना? मग तू सांगितलं नाहीस? अरे खोड्या दात काय काढतस? तू का सांगू काय झालेला? मी सांगितलंय. काय सांगितलंस? या पाण्यावर जाऊ नको, नायकांका धोको आहे ना पाण्यापासून. तू सांगितलंस? हो सांगितलं होतं त्यांनी. खुळा हा नाही, तुम्ही हस. सांगून पण कळत नाही. हसतच काय मेल्या? चल निघ. त्या मुलीनं दारात पाऊल टाकल्यापासून सगळं अशुभ घडतंय. अण्णा गेले आणि आता पाण्यामुळे आणखी एक जीव गेला असता म्हणजे. दत्ता माधवा, काही झालं नाही हे आपलं नशीब, पण हे सगळं त्या मुलीच्या पायगुणामुळे घडतंय. दादा हे बघ देविकाचा संबंध कशाशी पण जोडू नकोस. हा संबंध लावू नको म्हणजे? बघतोस ना आर्टिस्ट कडे काय अवस्था झाली आहे ते. आधीच चुलते टपलेत तुमचे. घरातला वडील माणूस गेला, आता काय झाला असता तर आनंदच झाला असता त्यांना. गाव जेवण घातलं नाही असतं. लिंबू फिरवून टाकले की काय काय माहिती. सरिता पाणी तापत ठेव. पूर्वा आज गेला, पुन्हा गेलीस ना तर तंगडी मोडून ठेव, लक्षात ठेव. सगळ्यांना बजावतोय. मागच्या दाराने आंघोळ जायचं. आंघोळ केल्याशिवाय कुणी घरात जाऊ नको. नमस्कार दत्ता भाऊ. नमस्कार.
अण्णांचा कळला, खूप वाईट झाला ना. पाणी गरम करा, मीठ टाका. काय गो आता पाणी किती गरम करतस? व्याप काय कमी लागलेलं आहात मागे? काय सांगायचा कुणा? सगळी जण बहिरी झालेले आहोत. एवढा सांगून पण पाण्यात गेलीच. कोण गेलो पाण्यात? पोरा, तुम्ही सांगितलं होतं ना जाऊ नको, तरी गेलीच. अगो पण अभिराम होतो ना सोबत त्यांच्या. त्यांचा काय ते भलत्याच विचारात होत. बरं सगळे येली ना परत? हिली पण आर्चीस वाचलो. काय झालं पाण्यात जायत होतो. रे माझ्या देवा? आता परत जाणार नाही. पूर्वा चांगलाच दम भरलाय. आता बरोबर ना आर्चिस? बरो हा तर, पण काय झाला असता तर लोक काय म्हणाली असती? त्यांची लेख होती ना सोबत, ते का माहित नाही? पाण्यात जाऊ चालत नाही त्या. सगळा खापर आमच्याच डोक्यावर. कोण काय एक बोलूच आहे नाही. तू पाणी तापव. काय पोरा करतच काय माहित नाही. बाहेर गावाक होते म्हणून योग मिळाक नाही. आईंका भेटा नाही. हा साळगावकरांचा मुलगा ना रे? मुंबई सारखा हा काय होय? हा हाऊस ह्यांची होता, काम आमकाला. पूर्वा असा जायचा नाही. आर्चीसच काहीतरी म्हणलो. उगीच मारले त्याका. त्याका पण समजूक नको. मुंबईची माणसं सगळा म्हणतील त्या ऐकायचा. खूप वाईट झाला. अण्णा आज भेटतले, उद्या भेटतले, शेवटी भेट होकत नाही. चला बरं येतंय. आता ह्या आवरत बसा. ते समोर एक जांभळाचं झाड होतं ना रे? आपण लहानपणी झोका बांधायचो बघ त्या झाडाला. कुठे गेलं? मागच्या पावसाळ्यात पडला. हो आता तुम्ही गावाकडे आला तर कळणार ना. अरे दत्ता भाऊ. आलो असतो पण काम. झाला तर खूप वाईट झाला. तालुक्यात गेलोय, इलोय तेव्हा अण्णा गेल्याचा कळला. काळजी घ्या. अण्णा नंतर आता तुमच्यावरच जबाबदारी ना ती. आणि जरा जमिनीच्या विषयावर बोला. तर बाजू घ्यावा. काय बोलूचा? दत्ता भाऊ, अण्णांबरोबर खालच्या आळीतल्या जमिनीचा व्यवहार झाला होता. सह्य वगैरे सगळा झाला, पण मग आता रावानच गेला. अण्णा दितले नाही होते असं आहे नाही, दितले असते, पण नंतर बघू काय ते. हो हे तर तुम्ही कागद बघा. अण्णांचे सह्य झालेले आहात वरते. बघू काय ते नंतर. हो पण नंतर कधी? आता लगेच बघू खावा का? हो पैशाची अडचण आहा. पोरग मुंबई आहा, त्याका पैसे पाठवचे आहोत. अरे पण माका नको बघू का काय व्यवहार राहते? ओ अण्णांच्या सांगण्यावरून कागद वाचूच्या आधी सुद्धा सह्य केले मी त्याच्यावरते. बघा काम आहेत, निघा आता. ओ दत्ता भाऊ, गरीबाचे पैसे हवे होते. गरीबाच्या तोंडातलं घास काढून घेऊ नका. पचाचे नाही ते. आमचा काहीतरी जायत ना तर तुमचा काहीतरी पाण्यात जाताला. हा आता निघतोस की? भला नाही होता तुमचा, तसाच भला नाही होता. चल रे. हो अरे दत्ता, कोण होता हा माणूस? काय काम होतं त्याचं?
त्याच्या जमिनीचा व्यवहार अण्णासोबत होता, त्याचे पैसे हवे होते. अरे मग बघायचं ना काय ते. उद्या हाच माणूस कोर्टात गेला तर. माधव, किती वर्षांनी गावी आलायस? अहो पण बाबा, काका बरोबर म्हणतायत. तो माणूस खरंच कोर्टात गेला तर? तू मला शिकू नकोस. आता आणि माधव, अण्णांचे व्यवहार तुला नाही माहित, मी बघितलेत. आता एकाला पैसे दिले ना तर रांग लागेल. अरे पण दत्ता, लोकांचे शिव्या शाप माधव, आतापर्यंत तू लक्ष घातलं नाहीस या सगळ्यात. आता न घातलेलंच बरं. अरे पण मी का. अरे दत्ता नाथा, ए नाथा, अरे 7 वाजले, पौर्णिमा सुरू झाली. दिवो लाव आधी. अर्चिस, आता कसं वाटतंय? आय एम फाईन नाव. काय झालं होतं रे? आम्ही सगळे समुद्रावर गेलो होतो. काही नाही, गप्पा मारत होतो आणि अचानक आर्चिस कडे बघितलं तर तो पाण्याकडे गेलेला. मला काहीच कळत नव्हतं. मी पाण्याकडे पाहिलं आणि मला अचानक असं वाटलं की कोणीतरी मला आत बोलवतंय. मी आत जात राहिलो. कोणीतरी मला आत खेचतंय असं मला वाटायला लागलं. मग नंतर मला काहीच कळत नव्हतं. अर्चिस, जाणार जाणार पाणी सगळं घेऊन जाणार. नाथा, ए नाथा, इलय पोराक पाणी लागला हा. ओवाळून टाक त्याच्यावरून. वय तरी मी सांगितलंय पाण्यात जाऊ नको. पण माझा म्हातारीचा कोण ऐकतला? नायकांच्या घरात पाणी चालणार नाही. माधवा, अरे आज पौर्णिमा हा. पोराक जपूक वया, पाणी लागला हा. अर्चिस बाबा, ऐसर उभे राहा. तर यापुढे कोणी जाऊ नको पाण्यात.
आता बाहेर कोणी जाऊ नका, पौर्णिमा लागली हा. निलिमा काय हा? नाथा, तुका माहित हा निलिमा काय हा? नाही, माका माहित नाही. माझं वहिनी खाय असा ती अरे खय हा निलिमा? ती समुद्रावर गेली. माझं आता काय म्हणायचंय का? तूही तिला सांगितलं नाही? अरे निलिमा काही कळणार नाही, पण तुका माहित असा ना नायकांका पाण्यापासून धोको हाते. आरचीचा बघला ना काय झालं ते. अग अरे वाचलो तो. आज पौर्णिमा लागली हा. काय झाला? मी इल्यावर सगळी गप की त्या. अगो निलिमा वहिनी समुद्रावर गेली हा. अगो बाय माझे आहे. कोण काय बोलत नाही म्हटल्यावर माणसा मनात येत तसं वागतात. आता काय झाला म्हणजे आधीच डोक्यात ताप काय कमी हा काय? त्यात ते चुलते टपलेलेच हत. माधव, वहिनीला फोन कर. ती मोबाईल घरीच विसरली आहे. मी बघून येतो निलिमाला. तू थांब, मी जातोय. जावा तुम्ही लवकर. सांगून कुणाक कळत नाही. सगळ्यांच्या जीवाक घोर. सरिता, मी गपच आहे. जावा तुम्ही. दत्ता थांब तू. नाथा, वय, मी जाते. हेच थांबा. काय चाललंय हे माधव? सर बघा. काय चाललंय? जाऊबाई, तुमचा विश्वास नसत. तुमच्याबरोबर जी इली हा ता बाहेरच रवान देत. घरात आणखी नको येऊ दे. माधव काय चाललंय हे? तुला माहितीये ना या सगळ्यावर माझा विश्वास नाहीये. निलिमा, तुझा विश्वास नसला तरी पद्धत म्हणून तरी. हे सगळं करायला काय झालंय काय पण? निलिमा, पाण्याजवळ जाऊ नका असा पोरांका बजावला होतोय मी. तू कित्याक गेलंय? अहो आई, घरात बसून कंटाळा आला होता आणि आता इथे आलेच आहे तर फिरायला म्हणून गेले बाहेर. आणि पाण्याजवळ जाऊन असं काय होणार आहे? काय होणार काय? तो आरचीच बघा, समुद्रात गेलो होतो. घरी इल्यापासून नीट बोलत नाही. कुणीतरी बोलत होतं म्हणतोय. आर्चिस, काय झालंय बेटा? डोंट वरी मम्मा, आय एम फाईन नाउ. पाण्यात भिजला असशील ना? त्या आजारपणाचं लक्षण नाही, भलतच लक्षण हा. पाण्याजवळ गेलो होतो ना. मी सुद्धा गेले होते ना. मला काही झालं नाही, आले ना परत. वहिनी पण वेळेवर यायचा ना. आम्ही सगळेजण वाट बघतो. रस्ता चुकले होते त्यामुळे उशीर झाला यायला. तरी बरं त्या बाईनी मला वाट दाखवली, इथवर आणून सोडलं म्हणून आले.
कोण बाई? मला कसं माहित असणार, पण मोठ्या घरातली बाई दिसत होती. हिरवा शालू, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात भरपूर दागिने, पायात जोडवी घातलेली, मोठं मंगळसूत्र, केस मोकळे सोडले होते, कपाळावर मळवट भरलेला होता. ती बाया हयच आहे रे, हयच आहे ती बाया. ती बाया हयच आहे रे.